म्हणजे काय ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. 2 + 2 = 4 हा स्टेटमेंट ट्रू आहे. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी ने डिनोट करतो. द अर्थ इज फ्लॅट हा स्टेटमेंट फॉल्स आहे. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण एफ ने डिनोट करतो. तर एखादा स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी ने डिनोट करतो आणि एखादा स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ ने आपण डिनोट करतो. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल म्हणजे काय हे आपण डिस्कस करूया. पी आणि क्यू हे दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत आणि त्या दोन सिंपल स्टेटमेंट्सला अँडने जर जोडलं असेल, पी आणि क्यू ह्या दोन सिंपल स्टेटमेंट्सला अँडने जर जोडलं असेल आणि एक कंपाऊंड स्टेटमेंट जर तयार केलं असेल तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे ते आपण डिस्कस करूया. या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू तेव्हाच ट्रू असणार आहे जेव्हा दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिला स्टेटमेंट आणि दुसरा स्टेटमेंट दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तरच हा स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असणार आहे, नाहीतर बाकी केसमध्ये फॉल्स असणार आहे. दोन सिंपल स्टेटमेंट्स ऑरने जर जोडले असतील तर ह्यांची ट्रूथ व्हॅल्यूज कशी असणार आहेत बघा. दोन सिंपल स्टेटमेंट्स ऑरने जर जोडले असेल तर ते तेव्हाच फॉल्स असणार आहे जेव्हा दोन्ही फॉल्स असेल. दोन्ही सिंपल स्टेटमेंट फॉल्स असतील तरच हा कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स असणार आहे, बाकी सगळ्यामध्ये ट्रू असणार. दोन सिंपल स्टेटमेंट्स इफ देन ने जर जोडले असतील तर त्याचा रूल कसा आहे बघा. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तरच फॉल्स, नाहीतर बाकी केसमध्ये ट्रू. दोन सिंपल स्टेटमेंट्स इफ अँड ओनली इफ या कनेक्टिव्हने जर जॉईन केले असतील, कंबाईन केले असतील तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यूज कशी असणार आहे. बोथ सेम असतील, बोथ ट्रू असेल तर ट्रू, बोथ फॉल्स असेल तरी ट्रू. बोथ सेम असतील तर ट्रू असणार आहे, नाहीतर बाकी केसमध्ये फॉल्स असणार. आणि शेवटी नेगेशन ऑफ पी म्हणजे काय बघा. पी जर ट्रू असेल तर नेगेशन ऑफ पी फॉल्स असतो. पी जर फॉल्स असेल तर नेगेशन ऑफ पी ट्रू असणार आहे. तर पी जर ट्रू असेल तर नेगेशन ऑफ पी फॉल्स असणार आहे. पी जर फॉल्स असेल तर नेगेशन ऑफ पी ट्रू असणार आहे. हा टेबल कसा लक्षात ठेवायचा तुम्हाला सांगतो. अँड साठी फॉर्म्युला काय, बोथ ट्रू तर ट्रू नाहीतर फॉल्स. ऑर साठी फॉर्म्युला काय बघा, बोथ फॉल्स तर फॉल्स नाहीतर ट्रू. इफ देन साठी फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स नाहीतर ट्रू. इफ अँड ओनली इफ साठी फॉर्म्युला काय, बोथ सेम तर ट्रू नाहीतर फॉल्स.